भारतातील मयुरेश्वर त्रिशुंड गणपतीचा एकमेव मंदिर पुण्यात आहे आणि आपण जर पाहिलं तर या गणपतीचं मंदिर दरवर्षी जरी सगळ्या भाविकांसाठी उघडं असलं तरी या मंदिराच्या तळघरात तळाधिपती गोसावी महाराजांचं जी समाधी आहे ती वर्षातनं एकच दिवस उघडी असते दर्शन घेण्यासाठी। आणि आपण जर पाहिलं तर अतिशय तळघरात असल्यामुळे या ठिकाणी पाण्याचा जो प्रवाह आहे तो देखील आपल्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतो। गुडघ्यापर्यंत पाणी खरं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि वाट करत ज्या तळघरात या मंदिराच्या तळघरात जी गोसावी महाराजांची समाधीचं दर्शन घेण्यासाठी गुरुपौर्णिमेचा हा योग जो आहे तो वर्षातनं एकच दिवस येत असल्यामुळे भाविकांची मोठी गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। आपल्यासोबत या ठिकाणी गुरुजी आहेत। गुरुजी, काय महत्त्व आहे या समाधीचं आणि एकंदरीतच तळघरातला आजचा उत्साह प्रसन्नतेचं वातावरण कसं अनुभवायला मिळतं? प्रसन्नतेचं वातावरण तर तुम्ही आता बघताच आहे तुमच्या डोळ्याने की किती प्रसन्नतेचं वातावरण आहे। भाविकांची खूप मोठी गर्दी असते। गुरुपौर्णिमेच्या एकच दिवस हे तळघर उघडतं, बाकी मंदिर 12 महिने चालू असतं, तिथे दर्शनासाठी खुलं असतं, पण हे तळघर आहे हे वर्षातनं एकच दिवस गुरुपौर्णिमेच्या दिवशी। आता त्याचं कारण पण असं आहे, इथे जी समाधी आतमध्ये दलपतगिरी गोसावी महाराजांची समाधी आहे, ज्यांच्या शिष्याने म्हणजे भीमजीगिरी गोसावी यांनी हे मंदिर बांधलं आहे। आता त्यांच्या गुरूंची स्वतःची जी समाधी आहे तिथे दर्शनासाठी ते वर्षातून एकच दिवस गुरुपौर्णिमेला त्यांचे सगळे शिष्य लोक यायचे। तीच प्रथा आपण पुढं कंटिन्यू केलेली आहे आणि भाविकांसाठी आपण हे खुलं करतो फक्त गुरुपौर्णिमेच्या दिवशी एकच दिवस। पुढचा हा सगळा रस्ता जो आहे तो कुठे आपल्याला इथून पुढे तुम्ही गेला तर मूळ समाधी जी आहे त्या समाधीच्या तिथे तुम्हाला दर्शन बघायला मिळतं। आता लोकांची गर्दी तुम्हाला दिसतेच आहे, तर एकच माणूस जाऊ शकेल आणि पुन्हा येऊ शकेल इतकीच जागा असल्यामुळे थोडंसं गडबड होते, पण समाधीचं अत्यंत म्हणजे सुंदर असं दृश्य तुम्हाला पुढे बघायला मिळेल आणि याच समाधीचं दर्शन घेण्यासाठी ही इतकी गर्दी चालू आहे। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी येतात। वर्षातनं एकच वेळेला सुरू असलेलं हे मंदिर जे आहे समाधीचं दर्शन घेण्यासाठी आपण जर पाहिलं तर या गुडघ्याभर पाण्याच्या प्रवाहातनं सगळा हा जो मार्ग आहे तो काढायला लागतो आणि त्यानंतर समाधीचं दर्शन जे आहे ते या ठिकाणी आपल्याला होताना दिसतं आणि अतिशय सुंदर असं हे दृश्य जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। भाविकांची मोठी गर्दी खरं तर आज सकाळपासूनच या मंदिरात आपल्याला पाहायला मिळते। अत्यंत छोटी अशी ही वाट आहे आणि त्या वाटेतनं या समाधीचं दर्शन घेण्यासाठी तळपतगिरी गोसावी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांचं एकच दिवस असल्यामुळे मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। आणि आपण जर पाहिलं तर अतिशय छोटीशी ही वाट आहे आणि तेवढंच विहंगम दृश्य जे आहे ते आपल्याला या ठिकाणी गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं पाहायला मिळतंय। कॅमेरामन किरण काजेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।